पवार शांत आहेत याचा अर्थ वादळ निर्माण होतंय असं म्हटलंय संजय शिरसाट यांनी। मविया राहिली नाही, पवार काय निर्णय घेतील अधिवेशनादरम्यान दिसेल। ठाकरे फडणवीसांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय। ठाकरेंनी काल नाना पटोलेंची भेट नाही घेतली, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली काल त्यांनी। ते त्यांचा आपसातला मामला आहे। आघाडी राहिली कुठं? महाविकास आघाडी वाटते का टिकेल? महाविकास आघाडी टिकेल असं वाटतं? महाविकास आघाडी मुळात राहिलेली नाहीये। महाविकास आघाडीने एकमेकाला पाडण्याचं जे काम केलंय त्याचा परिणाम तुम्हाला या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे। म्हणून आता ना नाना पटोले त्यांच्याशी भेटणार, ना उद्धव साहेब त्यांच्याशी भेटणार, कोणी कुणाशी भेटणार नाही। वेगळ्या चेहऱ्याकडे त्यांचे झालेले माना झालेले आहेत आणि शरद पवार साहेब कधी काय निर्णय घेतील हे अधिवेशनाच्या नंतर किंवा त्याच्या आधीच तुम्हाला कळेल। सर, तुम्ही आता म्हटलं शरद पवार काय निर्णय घेते सांगता येत नाही, काय वेगळा निर्णय घेऊ शकतात शरद पवार येते, शरद पवार येते। तुम्हाला कुठे दिसतात? सुप्रियाताई बोलताना दिसते का? सुप्रियाताई बोलताना दिसते कुठे? त्यांचे कोणी आणखीन प्रवक्ते कधी बोलताना दिसतात? त्याचा अर्थ समजून घ्या। जेव्हा ते सर्वजण शांत असतात त्या टायमाला समजायचं की एक वादळ आता निर्माण होणार आहे।